इकडे 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 मोबाईल दाखव. नाही नाही गाणे नाही, दोन्ही मोबाईल दाखव आणि हेडफोन दाखव. इकडे जा. ते अशी आहे बाई, ते नाही अशी. इकडे काय निघलं ग्राउंड? काय काय मी काय म्हणलं, ग्राउंड बघ किती मार्क लागले. 40 प्लस ना. 40 नाही 45. चला आता वाजले 4:30. तर आता आपलं बाहेर जायचं थोडंसं हॉस्पिटलमध्ये. बाहेर जाऊन परत मग घेऊन मग ग्राउंडला जाऊ आपण. मग ग्राउंडवरून झालं तर परत हॉस्पिटलमध्ये जायचं आपल्याला. तर चला, हे दोन्हीच्या हॉस्पिटल जाण्यामध्ये टाईममध्ये आपलं ग्राउंडला जाणं आहे. तर चला, काल थोडंसं तब्येत बरी नव्हती, आज थोडंसं पोट आणि उलटी बरी आहे, काल गोळ्या घेतल्या. तर चला आज वर्कआउटला जाऊ आणि पुढचं सेशन चालू करू. चला, कॉफी वाटीमध्ये घेतली लवकर थंड होऊ म्हणून. चला, काल वर्कआउट नव्हता झाला, काल सगळ्यात जास्त परेशान झाली. आज गोळ्या घेतल्या तर ओके. आता थोडं चालण्याच्या हालत मध्ये नव्हतो काल. पोट आणि उलट्या चालूच होतं. तर चला हॉस्पिटलला जाऊन येऊ आणि त्याच्यानंतर मग वर्कआउटला जाऊ. बॅग बी गॅलरीच लावून देऊ. चला, तर फायनली आलो आपण ग्राउंडकडे. आता अंधार आहे बघा लई. मोबाईल बघ, गाडी इथं पार्क केली. तर चला आता निघू ग्राउंडकडे. आता थोडंसं उजेड झालेलं आहे, आता करंट नाही आला अजून. तर आज कालपेक्षा बेटर आज वाटर राहिलं भाऊ, कारण काल तर लय हाल झालती. तर आज थोडंसं बेटर आहे. पोट पण बेटर आहे आणि उलटी पण बेटर आहे. नाही तर काल चालायची हालत नव्हती. तर चला, हेच एक अवघडच झालं राव, रस्ता दिसत नाही आला. तेव्हा काळू आले लगेच. आले ते इथंच राहिले ते. फट 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 धिंगाण घालते फक्त. तर चला ग्राउंडकडे आलो. आता तो वॉर्मअप करू. आजचा वर्कआउट लगेच चालू करू, कारण की लगेच हॉस्पिटलकडे जाणं आहे परत. आईला घेऊन परत, आईला आणलं परत घेऊन जाणं आहे. तर चला आजचा वर्कआउट काय आणि आज थोडंसं लाईटच करू, कारण की तुम्हाला सांगतो. चला वॉर्मअपची तयारी करू. काल काय झालं, काल आपण थोडंसं तब्येत बरी नव्हती. काल फक्त एकच टाइम जेवण केलं. काल जेवण करू वाटत नव्हतं, त्याच्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मोमेंटम तुटलं नाही पाहिजे. कसं आहे, कामं विमं चलत राहणार आहे बाकीचे कोणते, कारण की ते कामं काय संपत नाही. पण आपले रुटीन तुटली नाही पाहिजे. रुटीन जर तुटली तर परत जॉईन करायला लय अवघड असतं. त्याच्यामुळे रुटीन तुटून नाही द्यायची कोणत्या हालतमध्ये. तर रुटीन तुटून नका देऊ. तर चला वॉर्मअप झाला आता कंप्लीट आपला. तर आता वरती ग्राउंडकडे जाऊ आता राऊंड मारायला. कधी पण ते काय करायचं, आपली बॅग ते ह्या कट्ट्यावर ठेवायचं, कारण की बघा
त्याच्यावर कसं या कुत्र्याला जाता येत नाही, मोठ्या कुत्र्याला तर उडी मारून जाता येतं, बारक्याला जाता येत नाही. पण मोठी नसते इथं, मोठं होतं त्याला हुसकून लावलं आपण, कारण की मग ते कपडे घेऊन पळून जाते, मग दोरी कपडे बॅग. त्याच्यामुळं वरती ठेवलं ना, या बारक्यांना घेता येत नाही, चढता येत नाही वरती. तर चला, एक कुठे गेलं रे, ते बघ कसं पाहत, एक कुठे पांढरं कुठे, ते कुठे गेलं काय माहित, फिरत असेल इकडे तिकडं. तर चला, करण नाही आला अजून, करणला कॉलच नाही केला आज, कारण मीच घाईत आलतो आज. येईन तो काल जसा आलता तसा. पण हे बघा एकदम त्यांनी आज तर त्याच्यावर मोकळं करून टाकलं. आज तर थोडं होतं, आज तर सगळंच मोकळं केलं, पूर्ण मोकळं. इथून तिथून मोकळं केलं. आता पहिले इथून एवढंच केलं, आता पूर्ण मोकळं करून टाकले भिंत बघा. कारण की हे महानगरपालिकेवाले असते किंवा ग्रामपंचायतवाले असते, ते धरणाची भिंत काय याच्यावर गवत जास्त उगले तर याने काय होतं, भिंत ढसळती हळूहळू करून. त्याच्यामुळं हे गवत वाढणे लगेच कट करून टाकते, कारण ढसळायचे चान्सेस नाही मग. तर चला, वर आलो होतो आपण. तर आपण आपला जॉगिंग स्लोमध्ये करू आज, वर्कआउट लाईटच करू, कारण काल थोडंसं एनर्जीच नाही आहे आणि काल जेवण नाही झालं, काहीच नाही झालं, त्याच्यामुळं विकनेस येऊन जाईल. त्याच्यामुळं वर्कआउट रुटीन तुटायची नाही, फक्त आपण नॉर्मल जसं वर्कआउट आहे 2 किलोमीटर नॉर्मल जॉगिंग करून येऊ. तर चला, बसले मस्त निवांत. एक कुठे गेलं काय माहित. तर चला जॉगिंग चालू करू आता, एकदम स्लोमध्ये करू. आपले 2 किलोमीटर, तर थोडंसं पुढे गेलो आपण 1.5 किलोमीटरच्या आसपास. आता 2.5 किलोमीटर झाली आपली रनिंग, तर 400-500 मीटर पुढे गेलो. तर एकदम स्लोमध्ये गेलो, स्लोमध्ये आलो. तर रस्ता आता थोडासा बरा झालेला आहे. पहिले स्टार्टिंगला लयच खालीवर होता, आता थोडासा प्लेन झाला. आता पळायला जागा आहे, कारण की चिखल झालता ना, त्याच्यामुळे थोडंसं खालीवर झालता. तर 2 किलोमीटर झाले कंप्लीट. तर आता वॉकिंग करू थोडीशी. आता वॉकिंग झाली तर मग आजचा वर्कआउट काय आहे, आजचा वर्कआउट आपण करू स्क्वॉट वर्कआउट करू, कारण की एनर्जी कमी लागेल थोडीशी आणि थोडंसं बॉडी पण थोडीशी रिलॅक्स होईल. त्यामुळे आज स्क्वॉटचा टाईम आहे, स्क्वॉट वर्कआउट करू आपण. तर चला, इकडे मोबाईल दाखव. नाही, दोन्ही मोबाईल दाखव आणि हेडफोन दाखव. इकडे जा. ते अशी आहे बाई, ते नाही अशी, इकडे सवय लागत, ती गाणी ऐकायची पळायची सवय लागली ना, भरतीत गेल्यावर मन असं इकडे तिकडे डिस्टर्ब होतं, कारण की गाण्याची सवय असते. असं फोकस लागलं ना, बरोबर माणसाचं हे होतं. चल, तर चला, करणचा मोबाईल ते घेतला, गाणे ऐकत एकदम स्लो जातो. नाही, खरी गोष्ट आहे ती. गाणे ऐकत जर आपण वर्कआउट करू लागलो, तर आपलं रनिंग करू लागलो, तर आपलं कसं आहे, मन थोडंसं हे होतं. आणि जेव्हा आपण विदाऊट ह्याचं पळतो ना, तेव्हा आपलं मन इकडे तिकडे भटकतं, कारण की हे लक्ष राहत नाही ना आपलं रनिंगमध्ये. आणि तेव्हा मग बाव सोडून जातो माणूस, मग तेव्हा दम बीम हे आठवतं. आणि आता जर विदाऊट ह्याचं पळलं ना, तर हां नॉर्मल तुम्ही वर्कआउटमध्ये करू शकता, पण डेली रनिंग हे केलं ना, हे होतं कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे असं फोकस असतो ना आपला, ते फोकस राहत नाही आपला. मग लगेच दम लागतो आपल्याला, लगेच हे लागतं, लगेच कारणं दिसते. त्याच्यामुळं असंच डायरेक्ट पळायचं
डायरेक्ट पळलं ना प्रत्येक गोष्टी आपलं लक्ष राहतं आणि सवय लागते. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता स्कॉट वर्कआउट करू. आज आज सूर्य बघा काय भारी आला आज. काळू आता हे गवत वाढले, गवत कापणं लागेल थोडंसं, नाही तर लय भयानक गवत वाढते. बॅग घायबर झालं मला तर कुत्रे घेऊन जाते काय. आता मग स्कॉट वर्कआउट करू. आता बेसिक मारू स्कॉटचे, सपोर्टिंग सिस्टीम मारू, सपोर्ट घेऊन स्कॉट मारू आपण आजचा वर्कआउट. पहिले लेग फ्री करू. आधी लेग फ्री करायचे मग स्कॉट मारायचं. चला आधी लागू लेग फ्रीची एक्सरसाइज करू, मग त्याच्यानंतर स्कॉट करू. चला तर या एक्सरसाइजने काय होतं माहिती आहे का, आपले लेग फ्री होते. त्याच्यानंतर आता आपण सपोर्टिंग स्कॉट मारू. तर चला तर 40-40चे आपण 4 सेट मारले. तर चला नेक्स्ट वर्कआउट करतो. आता ह्याने काय होतं माहिती आहे का, आपल्या थाईजमध्ये पॉवर येते. जास्त पण मारायचं नाही, परफेक्ट मारायचं एकदम. वरती पहिल्यांदा खाली बसा स्टायवर टोवर करायचं आणि वरती उभं राहिलं पूर्ण पाय टाकवायचा. कारण की आता पूर्ण जर नुसतं टोवरच मारलं तर आपलं गुडघ्यावर लोड येतो. त्याच्यामुळं वरती जायच्या टायमाला टोवर जायचं, खाली आलं ना तर पूर्ण फ्लॅट पाय ठेवायचा. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कारण नाही आला, मला वाटलं आलाच नाही तो अजून. मग काय काय केलं तू? चल बरं खाली. हे चांगलं आहे. मला सॉन्ग भारी वाजून येते.
तर आपण नॉर्मलच मारू स्किपिंगचे सेट. तर आपण 3 ते 4 सेट मारले 100-100चे. तर चला आता काय करू, थोडं ॲप्स वर्कआउट मारू आणि आपलं काय म्हणतात त्याला स्ट्रेचिंग वर्कआउट करू मग स्ट्रेचिंग नंतर. तर चला झालं करतो. मग तुम्हाला ॲप्स वर्कआउट मारायचं ना, तुम्हाला माहिती आहे. असं नाही केलं की असं नाही केलं की लय मोठं करायचंय. नुसतं एवढं ग्राउंड निघाल नाही तुमच्याकडून, मरून जा ना तुम्ही. ग्राउंडच काढायचे ना, ग्राउंडच काढायचे. नाही निघलं नाही निघलं नाही, माझ्याकडे व्हिडिओ आहे ना. नाही निघला तो साळा देगा अपमान करीन भाई. तुम्ही त्याच संधी दिली. हात जोडायचे, हात माझ्याकडून झालं नाही असे हात जोडायचे. मी त्या ग्राउंडच्या लायक नाही म्हणा, मी माझ्याकडून चुकी झाली असं डायरेक्ट बोलायचं. चालेल? आहे का ऍक्सेप्ट? काय म्हणलो मी, ऍक्सेप्ट आहे का? निघत म्हणजे निघत नाही ते किती मार्क आणू मला ते सांगा, टार्गेट सांगा. 45च्या पुढं. 45च्या पुढं. तर थोडासा पोटाचा प्रॉब्लेम, त्याच्यामुळे ॲप्स आपण जास्त नाही मारणार. तर चला आता काय करू, स्ट्रेचिंगची तयारी करू. काय म्हणतो कडे काही नाही निघलं ग्राउंड? काय नाही, मी काय म्हणलं ग्राउंड बघ किती मार्क लागले. 40 प्लस ना. 40 नाही 45. 100ला किती येते बरं? 15 म्हणजे 100 ते मला नाही. मी काय म्हणलो, मी सगळं सांगू राहिलो, पण तू मेहनत करायची तयारी पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. मग करीत नाही मी काय म्हणतो, इकडे बोल पटकन. नाही झालं हात जोडून माफी मागायची. ओके का? इकडे बाय, इकडे बाय. जाऊन दे मग. 45. अरे तू एवढा मेहंगा आहे का, तुला 45 मार्क पण बोलायला हिंमत वाटत नाही तू काय? हा चालेल 45 मार्क आणतो. नाही एवढा हात जोडून माफी मागायची. इकडे पाय. हो पोलीस भरती काहीच नाही. तू एकदा तू आता डिसेंबरला फॉर्म आहे क्रॉस कंट्री 10 किलोमीटर. नाही तर तेच मॅडम तू एज बसन का बघू. ओपन मध्ये भर 10 किलोमीटर मध्ये. ओपन असते ते, कोणाला भरता येतं. चला आता काय करू, वॉर्मअप झाला आपला, वर्कआउट झाला कम्प्लीट आपला. सॉरी, आता स्ट्रेचिंगची तयारी करू. थोडंसं लवकर निघायचं होतं आपल्याला. 10 किलोमीटरच आहे. पॅन्ट ते आणतो का सगळं का? चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. एकदम लाईट केला आपण. संध्याकाळी येणार आहे का? म्हटलं काहीतरी पडलं.
किती आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. चला निघू. हे तर दिसनच नाही यार. हो. सकाळी तर काहीच दिसत नाही. सकाळी आलतो दगड काहीच दिसत नव्हते. हो ना. याला जुगाड करणं लागेल आपल्याला काहीतरी आता पावसाळ्यात. नाही तर येणं वरचं तर काम ओके झालं आता. फक्त यालाच काहीतरी जुगाड करणं लागेल आपल्याला. दगड टाकू. इधरचे दगड आहे. नाही तर काहीतरी जुगाड करू आता. हे दगड टाकू आपण. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय.